आज आपण बघणार आहोत पॉवर प्लांट इंजिनिअरिंगचं पुढचं प्रॅक्टिकल नंबर 6 जे आहे आयडेंटिफाय व्हेरियस कंपोनेंट्स युज्ड इन स्टीम पॉवर प्लांट युजिंग मॉडेल्स चार्ट्स सिम्युलेटेड अँड रिअल व्हिडिओज. तर आता याच्यात आपण बघणार आहोत की स्टीम पॉवर प्लांट म्हणजे काय, त्याचे कंपोनंट्स काय आहेत आणि त्यांचं वर्किंग काय आहे. तर बेसिक कन्सेप्ट काय आहे स्टीम पॉवर प्लांटची, की स्टीम पॉवर प्लांट हे जे आहेत ते आपल्या भारतात जेवढी एनर्जी तयार होते, जेवढं इलेक्ट्रिसिटी तयार होते, त्याच्यापैकी हाफ ऑफ द टोटल पॉवर ही आपली स्टीम पॉवर प्लांटपासून बनलेली असते. इन स्टीम पॉवर प्लांट वॉटर इज हीटेड. आता स्टीम पॉवर प्लांट ह्या शब्दातच त्याचा अर्थ आहे स्टीम. आता स्टीम कशाची बनते तर वॉटरची. तर वॉटरपासून स्टीम बनवून आता ते स्टीम बनवण्यासाठी काय यूज करावं लागेल, त्याला गरम करावं लागेल सो दॅट आपण तिथे कोल वगैरे यूज करू. सो आपण त्याला थर्मल पॉवर प्लांट असंही म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण स्टीम पॉवर प्लांट हे यूज करू शकतो. हे लार्ज स्केल वर जर इलेक्ट्रिसिटी तयार करायची असेल तर स्टीम पॉवर प्लांट आपण यूज करतो. ही आहे स्टीम पॉवर प्लांटची डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत की ही वर्क कशी करते. तर मुलांनो, इथे सगळ्यात सुरुवातीला हा जो पोर्शन दिसतो आहे याला म्हणतात बॉयलर. ओके, बॉयलरचा नावातच त्याचा अर्थ आहे की हे बॉईल करतं. आता काय बॉईल करतं तर हे जे याच्यामध्ये ह्या ज्या ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला ह्या ज्या ट्यूब्स दिसत आहेत तर याच्यातून वॉटर फ्लो करतं आणि आणि त्या वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करून ती स्टीम आपण एनर्जी जनरेशनसाठी यूज करतो. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत हे आहे कोल हॉपर. ह्या कोल हॉपरमधून आपण कोल हा टाकणार आहोत, जे की आपल्याला स्टीम तयार करण्यासाठी गरजेचं आहे. तर या कोल हॉपरमधून जेव्हा आपण कोल टाकतो तो जातो पल्वरायझरमध्ये. आता हा पल्वरायझर काय करतो, जे कोलचे अनइव्हन पार्ट्स झालेले असतात तर त्याला पल्वराइज म्हणजे त्याचं स्मॉल पार्टमध्ये कन्व्हर्जन करायला मदत करतं, म्हणून त्याला म्हणतात पल्वरायझर. आणि ह्या पल्वरायझर पुढे इथे हे बर्नर बसवलेलं आहे. तर ह्या बर्नरमध्ये काय, बर्नर तुमचे हीट प्रोड्यूस करतं आणि तुमचा कोल हा जळायला लागतो. आणि एकदा कोल पासून तुमची हीट तयार झाली की ते काय करतं, ह्या ट्यूबमध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरचं कन्व्हर्जन करतं स्टीममध्ये. अशी ही सुपर हिटेड जी स्टीम आहे ही पुढे जाऊन टर्बाईनवर जाते. जेव्हा ही टर्बाईनवर जाते तर याचे टर्बाईनचे जे ब्लेड्स आहेत ते रोटेट करायला लागतात आणि ह्या टर्बाईनचे ब्लेड्स हे कपलिंग थ्रू शाफ्टला कनेक्टेड आहेत. तर हे शाफ्ट रोटेट झाला की तो जो शाफ्ट आहे तो अल्टरनेटर किंवा जनरेटरला कनेक्ट असतो आणि तिथून तुमची इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होते. आता ही जी स्टीम इथे जेव्हा तुमची यूज केली जाते तेव्हा ही स्टीम तिथून बाहेर पडते आणि ती कंडेन्सरमध्ये जाते. कंडेन्सरचं काम काय आहे तर कंडेन्सर ही तुमच्या स्टीमला कंडेन्स करतं, तिचं टेम्परेचर लो डाऊन करतं आणि तिचं कन्व्हर्जन पुन्हा वॉटरमध्ये करतं. हे असं वॉटर की जे पुन्हा तुम्हाला ह्या बॉयलरमध्ये यूज करता येईल, पुन्हा त्याच्यापासून स्टीम तयार करून तुम्हाला त्याच्यापासून एनर्जी क्रिएट करता येईल. बऱ्याचदा आपल्याकडे जर वॉटरचं शॉर्टेज असेल किंवा कमी पडत असेल स्टीम जनरेशनसाठी तर इथे वॉटर स्टोरेज टँक कनेक्ट केलेला असतो की ज्याच्यातून आपण कधीही वॉटर पंप करून ह्या बॉयलरमध्ये त्याचा यूज करू शकतो. आता इथे हे जे इथे गॅसेस तयार झालेले असतात, फ्ल्यू गॅसेस म्हणतात त्याला. तर हे फ्ल्यू गॅसेस ह्या इथून बाहेर पडतात आणि प्रेसिपिटेटमध्ये जातात. आता प्रेसिपिटेटर
चं काम काय आहे, तर प्रेसिपिटेटर हे तुम्ही इथे जेव्हा कोल आपण बर्न करतो, तर तेव्हा त्या कोलचे काही पार्टिकल्स असतात, डस्ट पार्टिकल्स असतात. ते पण जे लाईट इन वेट आहेत ते पण तुमचे फ्ल्यू गॅसेससोबत फ्लो होतात. तर ते प्रेसिपिटेटरमध्ये जाऊन ते क्लीन केले जातात आणि तुमचे जे फ्ल्यू गॅसेस आहेत ते चिमणी थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये सोडले जातात. तर हे झालं तुमचं स्टीम पॉवर प्लांटचं वर्किंग. तर याचे कोणकोणते कंपोनेंट्स आहेत, तर याचे कंपोनेंट्स आहेत, पहिलं आहे पल्वरायझर, मग आहे बॉयलर, टर्बाईन, हीट एक्सचेंजर, सुपर हीटर, इकोनॉमायझर, कंडेन्सर, फीड वॉटर हीटर, चिमनी अँड कूलिंग टावर. तर हे एवढे सगळे तुमचे थर्मल पॉवर प्लांट और स्टीम पॉवर प्लांटचे कंपोनेंट्स आहेत. तर एक एक बघूया. पल्वरायझर, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं की पल्वरायझरचा यूज काय आहे, तर हे जे अनइवन कोलचे जे कोल आहे त्याला काय करतं, क्रश फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं, फाईन पावडरमध्ये कन्वर्ट करतं, जे तुम्ही कंबस्शनसाठी यूज करू शकतात आणि त्याच्याने तुमची जी इफिशियन्सी आहे पॉवर प्लांटची ती इन्क्रीज होते. मग आहे बॉयलर. तर बॉयलरमध्ये काय असतं, त्याच्या ट्यूब्स असतात, ज्या ट्यूबमधून हे इथे ह्या ज्या ट्यूब्स आहेत, ह्या ट्यूब्समधून काय वॉटर फ्लो होतं आणि त्या वॉटरला तुमचं जे पल्वरायझरमधून जो कोल आलेला आहे त्याचा यूज करून त्याचं स्टीममध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तर फक्त वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हा बॉयलरचा यूज होतो. ह्या ट्यूब्स ज्या आहेत ह्या नॉर्मली स्टील ट्यूब्स असतात. हे असं बॉयलर आहे की याच्यात हे वॉटर ट्यूब आणि गॅस ट्यूब असे बॉयलर्स असतात. तर ज्याच्यातून एक तर बाहेरून वॉटर फ्लो होतं और ह्या ट्यूबमधून वॉटर फ्लो होतं. आपल्या इथे जे बॉयलर आहे त्याच्यात ट्यूबमधून वॉटर फ्लो होतं आणि बाहेरच्या साईडला ही सगळी स्टीम असते आणि ही स्टीम काय करते, त्या वॉटरला स्टीममध्ये कन्वर्ट करून तुम्हाला ती टर्बाईनपर्यंत घेऊन जाते. देन सुपर हीटर. सुपर हीटरचं काम काय आहे, जी बॉयलरमध्ये जी स्टीम तयार होते तिचं टेम्परेचर ऑलरेडी इन्क्रीज्ड असतं, पण पॉवर प्लांटच्या चांगल्या इफिशियन्सीसाठी आपल्याला सुपर हीटरची गरज असते की जे स्टीमला सुपर हीट करतं. साधारण 540 डिग्री सेल्सिअसपर्यंत ही स्टीम सुपर हीट केली जाते की ज्याच्याने आपल्या पॉवर प्लांटची इफिशियन्सी वाढते. देन इकोनॉमायझर. आता इकोनॉमायझरचं काम काय आहे, तर जे वॉटर आहे त्या वॉटरला साधारण फ्ल्यू गॅसेस और एक्झॉस्ट गॅसेसचा यूज करून त्या वॉटरचं टेम्परेचर वाढवायचं, सो दॅट जेव्हा ते बॉयलरच्या ट्यूबमधून फ्लो होईल तेव्हा त्याचं स्टीममध्ये कन्व्हर्जन इझिली होईल, बिकॉज इट्स ऑलरेडी अ हॉट वॉटर. सो इकोनॉमायझर हे खूप गरजेचं आहे टू हीट द वॉटर. एअर प्रीहीटर. आता एअर प्रीहीटर काय आहे, एअर जी फ्लो होते जर तीही, जसं इकोनॉमायझर हे वॉटरला प्रीहीट करतं तसं एअर प्रीहीटर हे एअरला प्रीहीट करतं. द प्रायमरी एअर फॅन takes air from the atmosphere and it then warmed in the air preheater. तर एअर प्रीहीटरमध्ये तुमची जी एअर असते ती ॲटमॉस्फिअरमधली ती एअर प्रीहीट होते, ज्याच्याने तुमची इफिशियन्सी वाढते. ती एअर तुम्ही कुठे टाकणार आहात, जो कोल बर्न होतो तेव्हा त्या बर्नरच्या इथे नुसता कोल तर बर्न होणार नाही, त्याच्यासोबत एअर, ॲटमॉस्फेरिक एअर गरजेची आहे. तर त्या ठिकाणी एअर प्रीहीटर बसवलेलं असतं आणि ते एअर प्रीहीट करतं सो दॅट तुमचा जो कोल आहे तो प्रॉपरली जळेल, त्याचं कंबस्शन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला त्याची इफिशियन्सी चांगली मिळेल. मग आहे स्टीम टर्बाईन. आता
स्टीम टर्बाईन काय आहे? इट्स अ हाय प्रेशर सुपरहिटेड स्टीम इज फेड टू द स्टीम टर्बाईन विच कॉजेस टर्बाईन ब्लेड्स टू रोटेट. आता हे बॉयलरमधून आणि सुपर हीटरमधून जी स्टीम तयार झालेली आहे ती त्या टर्बाईनवर जाते आणि जेव्हा ते टर्बाईनवर जाते तेव्हा त्याचे जे ब्लेड्स आहेत ते रोटेट होतात आणि त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी क्रिएट करता येते जे की तुमच्या अल्टरनेटर और जनरेटरला कनेक्टेड आहे. यालाच तुम्ही प्राईम मूव्हर असंही म्हणतात. मग आहे कंडेन्सर. तर कंडेन्सरचं काम काय आहे? तर जी स्टीम ही तयार झालेली असते त्या स्टीमला कंडेन्स करायचं काम म्हणजे तिचं कूल डाऊन करायचं काम हे कंडेन्सर करत असतं. म्हणजे ती जी वॉटरची जी स्टीम झालेली आहे तिला पुन्हा वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी स्टीम कंडेन्सर यूज केलं जातं. अँड कंडेन्सर इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ द सायकल. प्रत्येक वेळेस हे कंडेन्सर सायकलची इफिशियन्सी हे वाढवत असतं. द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॉवर प्लांट. तर काय काय आहेत? ॲडव्हान्टेजेस असे आहेत की याचं इनिशियल कॉस्ट हे बाकीच्या पॉवर स्टेशनपेक्षा कमी आहेत. इट रिक्वायर्स लेस लँड ॲज कम्पेअर टू हायड्रो पॉवर प्लांट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला जेवढी जागा लागते त्याच्यापेक्षा कमी जागा ही स्टीम पॉवर प्लांटला लागते. फ्युएल जे की आपण इथे कोल यूज करत आहोत तर इट्स चिपर दॅन डिझेल इंजिन. then the cost generation is lesser than that diesel power plant. डिझेल पॉवर प्लांटपेक्षा याच्यापासून जे आपल्याला एनर्जी मिळते त्याची कॉस्ट जनरेशन ही कमी आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर इट पोल्युट्स द ॲटमॉस्फिअर ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ स्मोक. दिस इज वन ऑफ द कॉजेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट डिसॲडव्हान्टेज आहे की आपण जो कोल बर्न करतो त्याच्यामुळे खूप जास्त स्मोक तयार होतो जो की ॲटमॉस्फिअरमध्ये जातो आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. सेकंड, द ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द थर्मल पॉवर प्लांट स्टेशन इज लो. या प्लांटची जी इफिशियन्सी आहे ही जो ओव्हरऑल बघितली बाकीच्या पॉवर प्लांटपेक्षा तर ही कमी आहे. इट्स लेस दॅन 30%. So that's it. Thank you.